नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. दोवाल अ, चीन दौऱ्यावरती गेलेले होते, त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलले. 3 दौरे झाले खरे. एक जयशंकर साहेब मॉस्कोमध्ये, अजित दोवाल बीजिंगमध्ये. त्यानंतर पियुष गोयल आपले गेलेले आहेत ते जपानमध्ये आणि निर्मला सीतारामन कॅनडामध्ये. अशी एक गमतीदार सिच्युएशन आहे. पण या सगळ्यामध्ये काँग्रेसला जर रस कशामध्ये असेल, तर तो चीनमध्ये आहे. चीनमध्ये कसं आहे, राहुल गांधींनी पुण्यामध्ये कसली तरी गुंज असा काहीतरी प्रोग्राम केला म्हणे आणि त्याची मोठी गुंज सगळा सोरोस मीडिया जो आहे, तो आता आपल्याला ऐकवतो आहे. त्याच्यामध्ये किती झूठ दावे केले गेले, त्याची आता अख्खी कुंडलीच काढलेली आहे काही लोकांनी आणि ते सगळं प्रसिद्ध केलंय. पण इथेच हे संपत नाही सगळं. या लोकांचा मोदी विरोध हा इतक्या थराला जाऊन पोहोचलेला आहे, की आपण नेमकं काय करतोय याचं त्यांना भान नाहीच. म्हणजे मोदी विरोध करता ह्यांना देशाचा आपण विरोध करायला लागलोय, देशाच्या हिताच्या विरोधात काहीतरी बोलतोय याचं सुद्धा भान उरलेलं नाहीये. तुम्ही म्हणाल नेमकं झालं काय? तर झालं असं, की राहुल गांधींचे पिट्टे म्हणजे खरं म्हणजे त्यांना आता तुम्ही म्हणा, त्यांचे अनुयायी म्हणा, त्यांचे फॉलोअर म्हणा, जे काही म्हणायचं ते. जयराम रमेश यांनी एक ट्विट केलेलं आहे. त्यांना अचानक हे जयराम रमेश आहेत ना, त्यांना असं अचानक वगैरे आठवत नाही. जेव्हा मोदी सरकार चीन सोबत आपली जी रिलेशन्स आहेत, ती नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा या जयराम रमेशना तापाची हुडहुडी भरते आणि ते काही ना काहीतरी आपल्याला ऐकवत असतात. आज पण त्यांनी ऐकवलेलं आहे आणि आता त्यांना ऑपरेशन सिंदूरची आठवण आली. ऑपरेशन सिंदूरचा हवाला देऊन त्यांनी असं सांगितलं, की जुलै 2025 मध्ये एक जे आपले सैन्याचे अधिकारी होते, त्यांनी सांगितलं, की अगदी डी-जी-एम-ओच्या कॉलमध्ये सुद्धा लाईव्ह इन्फॉर्मेशन चीनी लोक पाकिस्तानला देत होते आणि आम्हालाही आश्चर्य वाटत होतं, वगैरे असा एक उल्लेख आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये. त्यांनी व्हिडिओ पोस्ट केलाय बरं का. म्हणजे ज्यांना बघायचं असेल, जयराम रमेशनी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये. दुसरा व्हिडिओ त्यांनी जो पोस्ट केलेला आहे, तो आता हल्ली जे सी झाले आपले अनिल चौहान, त्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं, की बाबा आमचं जे म्हणजे चीननी मदत केली का? असा जो काही प्रश्न त्यांना विचारला गेलेला होता. त्याच्याबद्दल बोलताना त्यांनी असं सांगितलं, की गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्ताननी चीनकडून डिफेन्स इक्विपमेंट सगळी घेतलेली आहे त्यांची जवळ-जवळ त्यांनी असं म्हटलंय, की जवळ-जवळ 80% पाकिस्तानकडे असलेलं लष्करी सामुग्री जी आहे ती चीनी आहे. असं ज्यावेळेला असतं तेव्हा कोलॅबोरेशन असतं आणि ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर ज्याला ओ म्हणतात. तो ओ-ई-एमचा एक प्रतिनिधी जो असतो तो देशामध्ये हजर असतो. कारण डिफेन्स रिलेटेड इक्विपमेंट असल्यामुळे ती फार काळ नादुरुस्त अवस्थेत ठेवता येत नाही. त्यामुळे ताबडतोबीने त्याच्याबाबत मार्गदर्शन लागतं आणि ते करण्यासाठी म्हणून सप्लायरची माणसं ही त्या देशामध्ये असतात. त्यांना ती सगळी सोय करून दिलेली असते. त्यानुसार हे चीनी तंत्रज्ञ जे काय होते ते पाकिस्तानमध्ये होते. असं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता त्यावेळी जे आपले डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ लेफ्टनंट जनरल राहुल सिंग यांचा जुलै 2025 व्हर्सेस ऑगस्ट 2026 मधला जे आपले पूर्वीचे सिंदूरच्या खान यांचा एक व्हिडिओ ह्याची कंपॅरिझन त्यांनी केली आपल्या ट्विटमध्ये दिलेली आहे. आणि ते म्हणतात, की हे काही नेमकं काय आहे? 1 वर्षानंतर अमित चव्हाण साहेब नॅरेटिव्ह बदलतायत. नॅरेटिव्हला एक आता नकारार्थी मीनिंग प्राप्त झालेलं आहे, अर्थ प्राप्त झालाय. म्हणजे काय? तर बनावट कथा. बनावट कथा म्हणजे नॅरेटिव्ह. जो राजदीप सरदेसाई असतील, बरखा दत्त असतील वगैरे जे आपल्याला गुजरात दंगलीबद्दल सांगत होते, ते सगळं नॅरेटिव्ह होतं. सोरोस प्रणीत सगळे जे कोणी पत्रकार असतात, ते अँटी मोदी रिपोर्टिंग जेव्हा करतात, तेव्हा ते नॅरेटिव्ह सांगत असतात. नॅरेटिव्ह म्हणजे काय?
माझी कथा मला वाटते तशी मी सांगतो. मग ती खरी आहे का खोटी याला काय महत्व नसतं. आणि ती अनेक वेळेला बनावट कथा असते ती खपवून टाकतात आणि तुम्हाला आणि आम्हाला असं वाटतं, की अरेच्चा हे खरं आहे की काय? मग आपण शोध घ्यायचा, की अरेच्चा हे तर काही खरं नाही, हे तर सगळं दडपून ह्यांनी असत्य सांगितलेलं आहे. अशा ह्याच्यामध्ये जो पत्रकार मीडिया जो आहे तो अशा तऱ्हेने वागत असतो. तेव्हा जयराम रमेशना आता शंका आलेली आहे, की भारत सरकार जे आहे, ते एक नॅरेटिव्ह बदलतंय. म्हणजे काय? तर खोटी कथा दडपून सांगतं आहे. ती खोटी कथा दडपून काय सांगितली जातीये, की नाही, नाही चीननी तर काय पाकिस्तानला काही मदत केली असं आम्ही म्हणू शकत नाही, अनिल चव्हाणच्या म्हणण्यानुसार. आणि त्यांनी तर नॉर्मल जी काही मदत असते, एखादा ओ आपले इक्विपमेंट जर का कुठे दिले, म्हणजे समजा आपण अर्मेनियाला काही गोष्टी दिलेल्या आहेत. आता अर्मेनियाला त्याच्यामध्ये काही अडचण आली, तर भारतीय तंत्रज्ञ तिथे असतात आणि ते त्यांना मदत करतात. त्या पद्धतीमध्ये चीनींनी पाकिस्तानला मदत केली. हे जे अनिल चौहान सांगतायत, त्याच्यानी ते चीननी पाकिस्तानला सक्रिय मदत केली. ही गोष्ट जी आहे ती लपवून ठेवतायत, असं जयराम रमेशना वाटतंय. लक्षात घ्या. म्हणजे काय? तर पाकिस्तानला चीन मदत करत होता आणि तुम्ही जनतेची दिशाभूल करता आहात. तुम्हाला आता चीन हा शत्रू वाटेनासा झालेला आहे. तुम्हाला त्याच्याशी मैत्री एस्टॅब्लिश करायची आहे म्हणून त्यांनी जे काही तुमच्याशी शत्रुत्व मांडलं, तो त्याचा भाग जो आहे तुम्ही लपवायला बघताय. खोटा नॅरेटिव्ह क्रिएट करताय. खोटी बनावट कथा क्रिएट करून आमच्या गळ्यामध्ये मारताय. असं जयराम रमेशना म्हणायचं आहे त्या ट्वीटमध्ये. जयराम रमेशचा हा जो काही प्रयत्न आहे, हा पहिला प्रयत्न अजिबात नाही. अशा पद्धतीने यांनी वारंवार हे प्रयत्न कसे केलेले आहेत, भारत-चीन मैत्रीचे जे प्रयत्न मोदींनी करायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये मोडता घालायचं काम काँग्रेस कशी करतीये, ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी स्क्रीन शेअर करते. अर्थातच अतिशय सोपं होऊन जातं ते. माझ्या दृष्टीने तरी सोपं आहे. मला माहिती नाही तुम्हाला आवडतं की नाही. बट आय लाइक इट दॅट वे, राइट? आता बघा, म्हणजे फार काही मागे जाण्याची गरज नाही. आपण ऑक्टोबर 2024 पासून मी सुरुवात केली आहे. काँग्रेस क्रिटिसाइज द गव्हर्नमेंट हँडलिंग ऑफ लडाख स्टँड ऑफ अँड डिसएंगेजमेंट अग्रीमेंट. यावेळेला जयराम रमेशनी असं सांगितलं, की हे जे म्हणजे मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट झाली ब्रिक्सच्या निमित्ताने आणि ती भेट झाल्या जयराम रमेशनी ताबडतोबीने लडाखचा प्रश्न शोधून काढला आणि लडाखमध्ये भारत सरकार हे कसं चीनचे दोष जे आहेत ते लपवून ठेवायचा प्रयत्न करते. चीनचे हेतू बिलकुल चांगले नाहीत. भारताबद्दलचे अमुक आहे, तमुक आहे वगैरे, वगैरे. त्यांनी टीका करायचा प्रयत्न केलेला होता तेव्हा. त्यानंतर जुलै 2025 मध्ये जेव्हा जयशंकर गेले तिकडे, त्यावेळेला सुद्धा हेच झालं. म्हणजे कझान नंतर कझान भेट झाली. त्याच्यानंतर भारत आणि चीन यांच्यामधले संबंध सुरळीत करण्याचा रेग्युलर प्रयत्न सुरू झाला. तुम्हाला कदाचित माहिती असेल, की अजित डोवल साहेब जे आहेत आणि चीनच्या बाजूने वांगी या दोघांची खास नियुक्ती झालेली आहे. ती भारत-चीन सीमा विवाद जो आहे, तो विवाद सोडवण्यासाठी म्हणून ही दोन मंडळी भेटत असतात आणि त्यांच्या हाताखाली त्यांच्या दिमतीला काही दोन्ही बाजूनी टीम्स काम करतात आणि मग पहिला बॉर्डरचा इश्यू सोडवा तर आमचं तुमच्याशी काहीही भांडण नाही असं भारताने चीनला सांगितलंय आणि त्याच्यात काही चुकीचं नाहीये मित्रांनो. जर का चीन सोबतचा सीमा विवाद आपल्याला संपवता आला, तर भारत आणि चीन एकत्र येऊन वेगवेगळ्या हाईट्स गाठता येतील आणि दुसरी गोष्ट अशी, की जग इतकं मोठं आहे, की भारताला आणि चीनला आपलं कर्तृत्व गाजवायचं असेल, तर दोघांसाठीही खूप मोठं क्षेत्र अवेलेबल आहे. तुम्हाला स्पर्धा करायची गरज नाही किंवा एकमेकांचा जीव घेण्याची गरज नाही. हे जे आमचं इव्हॅल्युएशन आहे, हे तसंच्या तसंच आहे. पण ह्या लोकांचा जो आहे त्याच्यावर आक्षेप आहे. राहुल गांधींनी तर त्याला असं म्हटलं फुल ब्लोन सर्कस. काय शब्द वापरतात मला सांगा. जयशंकर यांच्यासारखा अनुभवी परराष्ट्र मंत्री ज्या वेळेला चीन सोबत आपले संबंध जे आहेत ते सुरळीत करायला बघतो, त्याच्यामध्ये ताण-तणाव असता कामा नयेत. म्हणून प्रयत्न जेव्हा चाललेले असतात, तेव्हा परराष्ट्र धोरण जयराम रमेशना काही कळत नाही असं यांचं ठाम मत आहे आणि त्याच्यानुसार ते जे काही करतायत ती सर्कस असते. हे काय करतात ही सर्कस नसते. लक्षात घ्या.
तेव्हा चीन हा पाकिस्तानला पूर्णपणे मदत करतो. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान त्यांनी सगळं त्यांना देऊ केली मदत आपली. त्याच्यानंतर ह्यानंतर भारतावरती त्यांनी क्रिटिकल मटेरियल जे आहे ते भारताला देण्यासाठी म्हणून त्यांनी रिस्ट्रिक्शन निर्बंध घातले. हे निर्बंध काय केवळ भारतासाठी नाही, ते जगामधल्या अनेक देशांना लागू आहेत. पण ते दाखवायचं असं की चीननी भारतावर घातले. हाय ट्रेड डेफिसिट. हाय ट्रेड डेफिसिट म्हणजे भारताचा जो इम्पोर्ट बिल आहे चीनकडचं ते वाढतं आहे. ठीक आहे, हरकत नाही. त्याला काही दुसरी बॅकग्राऊंड आहे. त्याच्यामध्ये आत्ता पडायची गरज नाही. आपण कधी ना कधीतरी परत बघू तो विषय. पण त्याची चिंता मोदींच्या ऐवजी जयराम रमेशना आहे, हे महत्वाचं आहे. तेव्हा ह्या सगळ्या मुद्द्यांवरती आम्हाला संसदेमध्ये एक चर्चा हवी आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीमध्ये चीन सोबत नातं आपलं सुरळीत करायचा प्रयत्न करता आहेत त्याबद्दलचा आक्षेप काँग्रेसने व्यक्त केलेला आहे. मे 2020 मध्ये म्हणजे गलवान झालं त्यावेळेला LICचा जो स्टेटस होता त्याच काय सुधारणा झाली ते सांगा. ते कधी फुल्ली रिस्टोर होणार सांगा, वगैरे वगैरे. डिमॅगॉगरी शब्द छान शोधून काढलेला आहे इंग्लिशमध्ये. ऑगस्ट 2025 मध्ये सुद्धा हेच झालं. वांगी जेव्हा भारताच्या भेटीसाठी आले सीमा प्रश्नाच्या रेग्युलरायझेशनसाठी, त्यावेळेला तियानजिन शहरामध्ये जेव्हा मोदी आणि शी जिनपिंग भेटणार होते, तेव्हा सुद्धा एक्झॅक्टली हेच आक्षेप जयराम रमेश यांनी घेतलेले तुम्हाला दिसले असतील. आणि त्याच्यासाठी त्यांनी भारतामधल्या अनेक लष्करी अधिकाऱ्यांचं जे मूल्यमापन आहे त्याच्यावरती भर दिला. चीन हा कसा आपला प्रतिस्पर्धी आहे, आपला ॲडव्हर्सरी म्हणजे शत्रू आहे. आता तुम्हाला आठवत असेल की जॉर्ज फर्नांडिसनी जेव्हा चीन हीचं थ्रेट परसेप्शन असा शब्द वापरलेला होता, की भारताला जर का कुठलं चॅलेंज, आव्हान असेल, धोका असेल, तर तो चीनकडून आहे. असं प्रचंडपणे जेव्हा जॉर्ज फर्नांडिस म्हणाले, तेव्हा जॉर्ज फर्नांडिस वरती कोण तुटून पडलेले होते? हीच मंडळी तुटून पडलेली होती. तेव्हा ह्यांनी चीनच्या गालात गाल घालून हे हसायला तयार होते. आता ते हसायला तयार नाहीयेत. त्याचं कारण काय? मग आता काय तर मेदांग डॅम बांधतोय तो तिकडे लडाखमध्ये तुम्हाला बाहेर टाकलेला आहे. अँटी डम्पिंग त्यांची जी पॉलिसी आहे त्याच्यामुळे आपल्या देशातल्या लहान-सहान उद्योगांना कसा तोटा सहन करावा लागतोय, वगैरे, वगैरे, वगैरे. प्रचंड मोठे आणि हत्ती वाकला, चिनी ड्रॅगन समोर हत्ती वाकला म्हणून त्याची वर्णनं करून टाकायची. तुम्हाला पाठीचा कणा नाही. तुम्ही चीन समोर वाकलेले आहात. तुम्ही भारताचं सगळं हित जे आहे ते त्यांच्या पायावरती नेऊन टाकलेलं आहे. ही वर्णनं ऑगस्ट 2025, आता या जानेवारी 2026 ते मध्यापर्यंत, या मध्यापर्यंत अनेकदा प्रत्येक वेळेला यांनी याच पद्धतीचे कंटिन्युएशन, कॅलिब्रेशन, कॅपिच्युलेशन टू चायना असा 4C पॉलिसी म्हणून हिणवली गेलेली होती. इव्हन बॉर्डर प्रेझेन्स आणि अरुणाचल मधली प्रोव्होकेशन जे आहेत त्याच्याबद्दल ह्याच्यानंतर ग्रेट निकोबार प्रोजेक्टचं जे अपोजिशन त्यांनी विरोध केला, तो देखील याच दरम्यान केला गेलेला होता. हे तुम्हाला आठवत असेल. ऑगस्ट 2026 मध्ये आता जयराम रमेश जे आहेत ते मी म्हटलं त्याप्रमाणे या ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने रमेश सिंग विरुद्ध राहुल सिंग विरुद्ध विरुद्ध अनिल चौहान असा हा संघर्ष जो आहे तो आपल्याला सांगतायत. तेव्हा एक प्रकारे तुमच्या लक्षात येईल की काँग्रेसला आता चीन विरोधाची कावीळ झालेली आहे आणि ते आता पांडित्य संपता आहे. हेच जयराम रमेश हजर होते. कुठे हजर होते? जेव्हा श्रीमान राहुल गांधी आणि त्यांना आशीर्वाद देणाऱ्या त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी या त्यांच्या मागे उभ्या होत्या. त्यांच्या सोबत शी जिनपिंग उभे होते आणि चीनचे अधिकारी आणि राहुल गांधी यांनी एका MOU वरती सही केलेली होती. आठवतंय का तुम्हाला? तो फोटो तुम्ही आठवून बघा एकदा. आणि त्या फोटोमध्ये जयराम रमेश सुद्धा बाजूला उभे असलेले तुम्हाला दिसतील. मग तेव्हा काय झालं होतं रमेश साहेब, तुम्ही फार MOU करायला गेलात. मोदींनी तर अजून MOU नाही केलेला. अजून चर्चा चालू आहे. काय अटींवरती भारत चीन यांची मैत्री होणार आहे
किंवा मैत्री नसेल तरी समझोता होणारे, तह होणारे असं आपण म्हणू. तह होणारे. हे अजूनही बाहेर आलेलं नाहीये. चर्चा चालू आहे. आणि त्या सगळ्या ज्या अटी असतील, त्या भारताला जाचक असतील, ह्याचा सुगावा तुम्हाला कुठून लागला? सरकारने तर काही स्टेटमेंट दिलेलं नाहीये आणि तो सुगावा लागला असेल, तर त्या अटी सांगा ना आम्हाला, की भारताने अशी सपशेल शरणागती, लोटांगण घातलेलं आहे चीन समोर. हे जे तुमचं म्हणणं आहे ना, ते सप्रमाण सिद्ध करा. वस्तुस्थिती अशी आहे, की तेव्हा एमओयू करणारी काँग्रेस, मातोश्री सोनियाजी, त्यांचे सुपुत्र राहुल गांधी, त्यांच्या सोबत असलेले हे तुमचे जयराम रमेश आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, ही सगळी टीम तिकडे होती. एमओयू सही झाला तेव्हा. राईट? आता तुम्हाला चीन विरोध करायचा आहे कारण तुम्ही अमेरिकेच्या कच्छपी लागलाय. तुम्ही अमेरिकेच्या समोर एकदा चीन समोर लोटांगण, एकदा अमेरिकेसमोर लोटांगण. ट्रम्पना भारत-चीन मैत्री नको आहे. तेव्हा इथे भारत आणि चीन मैत्री करणारं सरकार ट्रम्पला नको आहे. त्याला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी तुम्ही टपलेले आहात आणि तुम्ही प्रयत्न करत आहात मोदींना खाली खेचण्याचा. का? तर मोदी तुमच्यासारख्या अमेरिकेसमोर लोटांगण घालत नाही आणि त्यांचे पाय धरत नाही. तेव्हा अमेरिकेचं समोर लोटांगण घाला आणि चीनवर स्वारी करा. हा जो आदेश ट्रम्पला द्यायचा आहे, तो आदेश ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये मोदी नाहीये. हा खरा आक्षेप आहे. तेव्हा जयराम रमेशजी, तुम्ही कितीही ते म्हणतात ना, ताकाला जाऊन भांडं लपवायचा प्रयत्न केलात, तरी देखील तो प्रयत्न बिलकुल यशस्वी होणार नाही. कारण तुमचं राजकीय पक्ष म्हणून जे चारित्र्य आहे, ते चारित्र्य या देशाच्या समोर आहे. भारताच्या हिताचा कॉम्प्रोमाइज, तडजोड कोणी केली, ती सगळ्या भारतीयांना आता कळून चुकलेली आहे. आणि ते जे चित्र आहे ना, ती चित्र म्हणजे काही बनावट स्टोरी नॅरेटिव्ह नाहीये. तो नॅरेटिव्ह नाहीये. ती वस्तुस्थिती आहे. ती भारतीयांना आता कळलेली आहे. तेव्हा ती जी स्टोरी आहे ना, ती जी खरी स्टोरी जी आहे ना, त्याच्यात तुम्ही जो काही कचरा घालायचा प्रयत्न करताय, तो नॅरेटिव्ह आहे. मोदी सरकारचा नॅरेटिव्ह नाहीये. नॅरेटिव्ह तुम्ही तयार करताय. बनावट कथा तुम्ही तयार करताय. भारत चीन समोर लोटांगण घालतो, ही बनावट कथा आहे. ती बनावट कथा तुम्ही बनवताय आणि तुम्ही बनवताय कारण ती अमेरिकेला सोयीची आहे आणि ती अमेरिकेला सोयीची आहे आणि अमेरिका तुम्हाला आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवू, येणं-केणं प्रकारेण म्हणून आश्वासन दिलेलं आहे म्हणून तुम्ही लोटांगण घालता. ही वस्तुस्थिती लोकांपासून तुम्ही लपवून ठेवू शकणार नाही. अर्थात सांगून काही उपयोग नाही मित्रांनो. कारण ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत. त्यांनी आधीच ठरवलेलं आहे. त्यांना जे काही करायचंय ते. चीन सोबत म्हणजे ग्रेट निकोबार तो जो प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टला विरोध करायचा आणि त्याच्यासाठी एक लेख लिहिला गेला होता. मातोश्रींच्या नावाने तो प्रसिद्ध करण्यात आला, की हे प्रोजेक्ट म्हणजे कसं, तर तिथले जे एतद्देशीय आहेत, त्यांच्या हितावर घाला घालणार आहे. एतद्देशीय किती आहेत तिकडे 1000-1200 लोक आहेत. त्यांच्यासाठी सर्व सुविधा करून देईल भारतीय लष्कर. कधीच त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पण देशाच्या हिताच्या दृष्टीने तो प्रोजेक्ट महत्वाचा आहे, हे लपवून ठेवायचं. का लपवून ठेवायचं? कारण ते अमेरिकेला सोयीचं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.